भावाची साक्ष आहे. 15-16 वर्षापासून या भावाला तंबाखूचं व्यसन होतं. तसंच बीडी आणि सिगरेटचं देखील व्यसन होतं. भाऊ म्हणतो की ज्या ठिकाणी हा कामाला जातो त्या ठिकाणी एक फादर म्हणून व्यक्ती आहे, त्यांचा सेठ म्हणून हे व्यसन करत असताना फादर व्यक्तीने त्याच्या सेटने त्याला 2-3 वेळा मारलं देखील. त्याचं व्यसन काही सुटलं नाही. भाऊ म्हणतात की शनिवारच्या दिवशी भाऊ कोसवाड गावामध्ये प्रार्थनेमध्ये हजर होते आणि प्रार्थनेमध्ये भावाला प्रभूचा स्पर्श झाला. 15 वर्षापासून तंबाखूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन आणि बीडीचं व्यसन पूर्णपणे सुटून गेलं. आता 8 दिवस झाले पूर्णपणे व्यसन केलेलं नाही. नाव काय तुमचं? नंदू कोम. आणि 15 वर्षापासून विडी सिगरेटचं व्यसन होतं. विडी सिगरेट म्हणजे कमीत कमी तंबाखू जास्ती होतं, पण ही सगळी व्यसन होती धीरे धीरे, बरोबर, जास्ती पण होती. आणि या त्रासाला घालवण्याकरिता काही उपचार केले की नाही? ते काय सुटण्याचे त्याचे हेच नव्हतं, म्हणजे घडलं तरी चालेल. असं होतं. ज्या ठिकाणी मी कामाला 9 वर्ष काढली एका ठिकाणी. लहान होता, 2012 ला गेलेलो कामाला तिथे मी. मला त्यांनी पोरासारखं वाढवलं. सर्व तिथेच माझे सर्व लग्न वगैरे सर्व बरोबर तिथे केलं. तिथंच लग्न पण तिकडेच, म्हणजे लग्न करून तिकडेच मी गेलो सर, तिकडेच. असं एवढं त्यांनी मला चांगलं सोयी दिल्या होत्या, पण ते मी सुधारायचा प्रयत्नच नाही केला. तर त्यांनी सांगितलं का पेऊ नको म्हणजे माझ्या आई वडील जेवढं दम आपल्याला देव नाही ना तेवढं त्याचा मला जे होता असं ज्या खतरनाक बदललं नाही तुम्ही. आणि या बिमारीला घेऊन आपल्या नवीन केंद्रामध्ये कोसबाडच्या गावात तुम्ही हजर होता. पहिले इकडे आलो, दुसरे पण तिकडे तुमच्या मनात देवाने विचार दिले की आता त्या केंद्रामध्ये आल्या. पण एक दिवस मी खाली नाही म्हणायला वाटत, पण खाली म्हणजे इच्छाच होत होती. एकच दिवस खाली. मग त्यानंतर मी सकाळी उठल्यानंतर आपल्या घरी सवय थोडी खायला वाटते म्हणजे आपण पहिले कसं चहा पिण्याच्या अगोदर, दाल घासण्याच्या अगोदर तंबाखू तर खातच, असं म्हणजे ती सवय. आता असं वाटते का ती सुटूनच गेली. आता जरा पण वाटत नाही. आपल्याला असं वाटते खाऊ कुठे भेटते चॉकलेट. आता हे म्हणतात चॉकलेट केले असतं तर बरं झालं. चॉकलेट चालूच आहे तर आता नाही आणली. आता नाही तर माझ्या चालू आहे. पोराला मी देत नाही. 8 दिवसात एवढी चॉकलेट सांग. म्हणजे चॉकलेट तरी खायला ते सोडून दिलं म्हणजे ते बरं व्यसन सुटलं. व्यसन सुटलं, पण यांना आता तंबाखूच्या ठिकाणी खाऊ खाय वाटते. 2 व्यसन मध्ये मोठी सुटून गेली. धन्यवाद. यांचंच ते मी व्यसन सांगत होतो, दारूचं व्यसन पण गेलं. गेल्या वाराला साक्ष दिली दारू विषयीची, आणि आता साक्ष देतात सिगरेट, बिडी आणि तंबाखू आणि विमल खाण्याची सवय होती. खरंच सांगतात, कारण दात पण आमचे गेले, आपण कामात तसे बरोबर ते कंडून दात पण किडलेले आहे तिकडे. आणि ते आपण कामात जे नाहीचे काम करतो ते जागरण ते खातो, पण ते आता जागरण नसेल तरी आता निघालं. आता काही नाही. नक्की 2 जागरण तरी पण कोणा तुम्हाला या सगळ्या त्रासातून मोकळं केलं? दारूच्या व्यसनातून, तंबाखूच्या व्यसनातून, विडीच्या व्यसनातून कोणा मोकळं केलं? प्रभू येशूने मोकळं केलं. खुश आहात? नक्की. आता मनापासून डोकरा तर होईनच, मला सोडणारच नाही. आयुष्यभर इथे आपल्या केंद्रामध्ये चालू राहणार. हे काय म्हणतात माहिती आहे, वयस्कार तर होईनच, पण जोपर्यंत माझ्या जीवन आहे तोपर्यंत देवाला ठेवीनच. बरं वाटतं आता, एकदम फ्रेश वाटतं आता. काय तुमची बायको आहे, उभी राहा. खुश आहात मी? आनंदित आहात? नक्की. खरं लढत होता तुम्ही अगोदर, आता आनंदित आहात. तुमचा बाबू तुमच्याकडे येतो आता. बाल माझ्याकडेच असतो. आता मी इकडे बघितलं तर तुझ्या बायकोकडे जायला तो लढत नाही. एवढे आपण इथे येतो केंद्रामध्ये, तो तिच्याकडे आज गेलाय. नाही माझ्या अगोदर पाहिला तिकडे जायला तो लढत होता. म्हणजे मी इथेच राहतो, बरोबर ना? अगोदर त्या बहिणीने काय सांगितलं माहित आहे की माझ्या नवऱ्याजवळ माझी बालच जात नाही, कारण हे तेवढ्यात वाईट आहे.
आणि आता देवाने यांना बदललंय, तर आता बाल यांच्याजवळ राहतात, त्यांच्याकडे. बरोबर ना? देवाला धन्यवाद की देव असं काम करतो आणि चमत्कार घडवतो. याचा आदर, याची महिमा सर्व येशूला. प्रेम करो.